सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहे? गोरगरिबाला मदत करणारी माणसं कोण आहे? शेवटच्या माणसाला मदत करणारी माणसं कोण आहे? ह्याचा विचार यावेळेस योजना करताना ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजातला गरीब घटक, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, 52 लाख कुटुंबियांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. आणि एक केलंय, कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही, डायरेक्ट लाभार्थीचा लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला, पूर्णपणे पारदर्शक. काळजी करू नका. काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो, अशी एक देखील भगिनी की त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही, ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. त्याच्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये 1,60,00,000 होती आणि वितरित रक्कम आम्ही 3,225 कोटी 79 लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले. त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की तो कार्यक्रम तिकडे झाला, आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये, राज्याच्या उपराजधानीमध्ये, नागपूरमध्ये घ्यायचा. आणि आज लाभार्थींची संख्या 52 लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम 1,562 कोटी 85 लाख. आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील. आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत. महायुती सरकार हे काम करणारं सरकार आहे, हे काही दिशाभूल करणारं सरकार नाही. त्या चांगल्या योजना आमच्या माय माऊलींच्या करता आम्ही आणल्या. आजपर्यंत 1,59,00,000 महिलांना, माय माऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम 4,788 कोटी 65 लाख केलेली आहे. ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये त्या योजना आम्ही जाहीर केल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी याला वर्षाला खर्च किती येतोय, आपण व्यवस्थितपणे तो देऊ शकू का, त्याच्यावर ते करत असताना राज्याच्या इतर कामावर परिणाम होणार नाही ना, विकास कामं अडचणीत येणार नाही ना. मित्रांनो, मी यावेळेस माय माऊलींनो 10वा अर्थसंकल्प सादर केला. मागे देवेंद्रजींनी पण अर्थसंकल्प सादर केलेत. एकनाथराव सिनियर मिनिस्टर म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि त्याच्यामुळं चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोरगरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता, सबल करण्याच्या करता त्या सगळा कार्यक्रम 2.5 कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात. 2.5 कोटी आत्ता गाठल्यात, 1 कोटी जवळपास 60 लाख. अजूनही पुढचा टप्पा आहे. काळजी करू नका. काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो, अशी एक देखील भगिनी की त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही, ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये देखील अर्ज करा. आज विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात. पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये कुठेतरी टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला. अरे बाबांनो, तुम्ही राज्यकर्ते म्हणून इतके वर्ष काम करत होता, तुम्हाला कुणी अडवलं होतं? तुम्ही का नाही ही योजना आणली? कुणी तुम्हाला थांबवलेलं होतं? त्याचं उत्तर देत नाही, फक्त काहीतरी तातून मातून सांगितलं. परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली, मला माझ्या नागपूरमधल्या आलेल्या माझ्या बहिणींनी सांगावं, ही योजना चांगली असेल त्यांनी हात वर करा, चांगली आहे का नाही. सगळ्या महिला, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, नितीन गडकरी साहेब सगळे हात वर करतात, खाली घ्या. आज मोठ्यांना काय माहिती, आमच्या माय माऊलींना 1,500ची किंमत आम्ही 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै ऑगस्ट टाकले. खुरपणीला जाणारी महिला, माझ्या कचरा गोळा करणारी महिला, माझ्या धुणं भांडी करणारी महिला, तिथं झाडू पोतना करणारी महिला, काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, तिला तिची सुख दुःख माहिती. टीका करणाऱ्यांना काय कळणार आहे किंवा ह्या 1,500 रुपयाचं मोल काय, याची जाणीव त्यांना नाहीये. कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेली ही लोक आज माझ्या गोरगरिबांना 2.5 लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही मदत करतोय, तर त्या मदतीच्या बद्दल काही ना काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही, ही योजना द्या. शेवटी काम करणारी माणसं कोण आहे? सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहे? गोरगरिबाला मदत करणारी माणसं कोण आहे? शेवटच्या माणसाला मदत करणारी माणसं कोण आहे? ह्याचा विचार यावेळेस योजना करताना ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजातला गरीब घटक, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे.
त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, 52 लाख कुटुंबियांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. आणि एक केलंय, कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही, डायरेक्ट लाभार्थीच्या लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला, पूर्णपणे पारदर्शक. त्याच्यामध्ये जे 3 गॅस सिलेंडर त्याचे पैसे 52 लाख कुटुंबियांच्या अकाउंटला जाणार. ज्या माझ्या लाभार्थी आहेत ते पैसे महिन्याच्या महिन्याला, पहिला महिना गेला म्हणून लागोपाठ 2 महिन्याचे दिले तेही तुमच्या अकाउंटला जाणार. त्याच्यामध्ये ज्या मुली, बऱ्याचशा मुली म्हणायच्या की आम्हाला गोरगरिबांच्या घरी जन्माला आलो म्हणून आम्हाला तुम्ही मदत करणार नाही, आम्हाला शिकायचंय, आम्हाला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, पायलट व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, MPSC करायची, UPSC करायची, आम्हाला पण शिकण्याचा अधिकार आहे ना. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जनता काम करत असते त्यावेळेस सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलींना देखील इथून पुढे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला. आता मुलीला विचारा तुला आवड कशात आहे, कॉलेजच्या शिक्षणाच्या करता ती फी माफ. शेवटी हे केलं पाहिजे, हे समाजाचा करता गरजेचं आहे. त्या मुलीच्या आई वडिलांच्या करता केलं पाहिजे. ती मुलगी कुणाच्या तरी घरात सून म्हणून जाणार आहे, तिच्या करता त्या ठिकाणी केलं पाहिजे. हा निर्णय आम्ही घेतला. आम्ही निर्णय घेताना विरोधकांनी काय सुरू केलं, अरे यांना बहिणीचंच प्रेम आहे, बहिणीचंच प्रेम आहे, भावाला काहीच नाही. अरे भावांनो, तुम्हाला देखील 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर इलेक्ट्रिक मोटारचं बिल माफ. इथून पुढे बिल भरायचं नाही, मोटारी चालवा. आणि मागच्या बिलाची पण काळजी करू नका. इथं ऊर्जा मंत्री बसलेत, काहीतरी करून मार्ग काढू, काळजी करू नका. फक्त महायुतीची साथ द्या. शेवटी काय आम्ही साधू संत नाहीये, आम्ही काम करणारी माणसं. आणि त्यामुळं आमच्या भावांना ती 14,900 कोटी रुपये दर वर्षाला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात. 44 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा आम्ही देतो. त्याच्या उपर आता कुठं माझ्या विदर्भात दुधाचा धंदा वाढायला लागला. काही विदर्भातले शेतकरी आले मुख्यमंत्र्यांना, मला देवेंद्रजींना भेटले आणि म्हणले राव दुधाचे दर कमी झाले. आम्ही ठरवलं की त्याला 30 रुपये मिळतात, अजून 5 रुपये सरकारचं अनुदान म्हणून द्यायचं आणि 35 रुपये त्याला मिळाल्यानंतर त्याला दुधाचा धंदा परवडेल. हाही निर्णय आपण घेतला. हा आमच्या भावांच्या करता घेतला, मुला मुलींच्या करता निर्णय घेतला. प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. 12वी वाल्याला 6,000 रुपये, डिप्लोमा वाल्याला 8,000